2 वर्षात राज्यातल्या महायुती सरकारनं रखडलेले प्रकल्प मार्गी लावत सर्व क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं। अंतिम आठवडा प्रस्तावासह इतर प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते। गेल्या 2 वर्षात राज्य सरकारनं 1,347 कोटी रुपये मूल्याच्या 123 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली। त्यामुळे 16,57,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली। 84 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या पिकाचे पैसे वर्ग केले जात आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं। मुंबईच्या रस्ते काँक्रिटीकरणाचा कोणताही घोटाळा झाला नाही, असं सांगत फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले। धारावीचा पुनर्विकास करताना तिथल्या लोकांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे। तसंच तिथल्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी तिथेच जागा देण्यात येईल, असं फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केलं। राज्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये 3% अधिक घट झाली असून दोषसिद्धीचं प्रमाण 45% पर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं। महिलांसंदर्भातील गुन्हे पोलीस अतिशय संवेदनशीलतेने हाताळत असून महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे आणि महिलांसंदर्भातील गुन्हे उघडकीला यायचं प्रमाण वाढल्याचं त्यांनी सांगितलं। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं काम वेगानं सुरू आहे। 17,471 पोलिसांची भरती झाल्यानंतर आणखी 9,000 जागांसाठी जाहिरात काढली जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली। गेल्या 2 वर्षात महायुती सरकारनं केलेल्या जनकल्याणाच्या कामाची जनतेनं दखल घेतली असून याच सरकारला जनता पुन्हा एकदा संधी देईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी उत्तराचा समारोप करताना व्यक्त केला। त्याआधी विरोधी पक्ष नेत्यांनी या चर्चेत सरकारवर टीका केली। जनतेच्या पैशाचा अपव्यय करून राज्याला अधोगतीला नेण्याचं काम सरकार करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज चर्चेला सुरुवात करताना केली। काही मोजक्या अधिकाऱ्यांसाठी आणि कंत्राटदारांसाठी काम करत असलेल्या सरकारनं जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे, असं ते म्हणाले। कारवाई देखील विशिष्ट लोकांना लक्ष्य करूनच केली जाते, असं सांगत राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला कोणीही वाली नाही, असं दानवे यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये देऊन केवळ भागणार नाही, असं सांगत महिलांची सुरक्षा करण्यात सरकार अपयशी ठरल्याचं ते म्हणाले। राज्यातल्या अडचणीत असलेल्या सहकारी बँकांना मदत करून त्यांना पुनरुज्जीवित करायची सरकारची भूमिका असल्याचं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं। राज्यात शाळांपासून 500 मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पदार्थांची विक्री करू नये, असे आदेश काढण्यात येतील, असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितलं। कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचा वर्ष 2021-22 आणि 22-23 वर्षासाठीचा अहवाल आज दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला।